नमस्कार. निसर्ग साथी या झी24 तासच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण जर का पाहिलं तर वटवाघळांची संख्या जर का लक्षात घेतली, वटवाघळांमुळे फार मोठा उपयोग पर्यावरणाला होतो अशा पद्धतीचा गैरसमज अनेक लोकांमध्ये आहे की वटवाघळं आपल्याला पर्यावरण पूरक अशी नाहीत. तर वटवाघळांविषयीचे गैरसमज आणि अंधश्रद्धेची झापडं डोळ्यावरून हटवली की दिसतो तो फायदेशीर वटवाघूळ. वटवाघळांमुळे होणारा हाच फायदा डॉक्टर महेश गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिलाय. आपण पाहूया त्याबद्दलचा वृत्तांत. बालपणापासूनच तुम्हाला एखाद्या ध्येयानं झपाटलं तर असंच काहीसं झालंय डॉक्टर महेश गायकवाड यांचं. त्यांना झपाटलं ते निसर्गाच्या समस्यांनी. त्यामुळे त्यांनी शिक्षणही पूर्ण केलं ते पर्यावरण हा विषय घेऊनच. मूळचे फलटणचे असलेल्या डॉक्टर गायकवाड यांनी पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पर्यावरण अधिकारी म्हणून 5 वर्ष काम केलं. डॉक्टर गायकवाड यांना नंतर बारामतीच्या शारदानगर शैक्षणिक संकुलात संधी मिळाली. इथेही त्यांनी पर्यावरण अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळताना विद्यार्थ्यांच्या निसर्ग सहली, ट्रेकिंग अशा उपक्रमांना प्राधान्य दिलं. त्यानंतर त्यांनी बारामतीत कार्यरत असलेल्या एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेच्या पर्यावरण अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळली. स्वतःच स्थापन केलेल्या निसर्ग जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून पर्यावरण विषयक काम सध्या ते करतात. राज्य शासनानं या संस्थेकडे पश्चिम घाट बचाव आणि वटवाघूळ संरक्षण व संवर्धन अशा 2 जबाबदाऱ्या दिल्यात. त्यावर डॉक्टर गायकवाड महत्त्वपूर्ण काम करतात. वटवाघळांविषयी असलेले गैरसमज दूर करण्याचं काम त्यांनी केलं. एवढ्यावरच न थांबता वटवाघळांवर अभ्यास केला. त्याच विषयात त्यांनी PhD ही केली. वटवाघळांविषयीच्या अंधश्रद्धा दूर करून ते शेतकऱ्यांसाठी प्रजातींचं त्यांनी संशोधन केलं. संपूर्ण पश्चिम घाट त्यांनी पायी पालथा घातलाय. आदिवासी समाजासाठी त्यांनी इको टुरिझमही सुरू केलंय. डॉक्टर गायकवाड यांनी आजपर्यंत 10 ते 15 हजार शाळांमध्ये जाऊन पर्यावरण जागृतीबाबत काम केलंय. वटवाघळाचं आणि निसर्गाचं नातं खूप जवळचं आहे. वटवाघळांमध्ये 2 प्रकारची वटवाघळे मिळतात, शाकाहारी आणि कीटकभक्षी. कीटकभक्षी वटवाघळ ही रात्रभर कीटकांना खाऊन शेतीचं खूप मोठं होणारं नुकसान टाळतात. याचं कारण निसर्गात सगळीकडे कीटक आहेत आणि कीटकांना खाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा रोल वटवाघळांचा आहे. त्याच्यामुळे वटवाघळांशिवाय आपण शेती करू शकत नाही. दुसरा एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी शाकाहारी वटवाघळ आहेत ती रात्रभर झाडावरच्या बिया, एका झाडावरच्या बिया दुसरीकडे नेऊन टाकत असतात. रात्रभर त्या बिया खात असतात आणि त्याच्यामुळे सीड जर्मिनेशन आणि सीड ट्रान्सफर म्हणजे एका झाडावरून दुसरीकडे बिया नेण्याचं काम ही वटवाघळ करत असतात. वटवाघळांवर आम्ही विशेषतः काम केलं. महाराष्ट्र शासनाचा एक प्रोजेक्ट डॉक्टर आणि मी उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वटवाघळांचं संशोधन करण्यासाठी राबवला. तर त्याच्यामध्ये आम्हाला फार चांगले रिझल्ट्स मिळाले आणि त्याच्या माध्यमातून एक वेबसाईटही आम्ही तयार केली आणि एक पुस्तिकाही तयार केली, आपली वटवाघळं. डॉक्टर महेश गायकवाड यांच्या या अनमोल कार्यामुळे निश्चितच वटवाघळांचं संवर्धन आणि संरक्षण तर होतच आहे, पण शेतकऱ्यांनाही मदत होतीये. बारामतीहून राहुल ढवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी24 तासच्या निसर्ग साथी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. वटवाघळं पर्यावरणाला पूरक आहेत की मारक आहेत याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत आणि चर्चेमध्ये आपल्यावर सहभागी होत आहेत डॉक्टर महेश गायकवाड. डॉक्टर महेश गायकवाड, आपलं मनापासून या ठिकाणी स्वागत. आम्हाला नेहमी असं वाटतं की वटवाघळं जी आहेत मुळामध्ये ती काय पर्यावरणाला पूरक नाहीत, ती अपशकुनी आहेत, त्यांचा काहीच उपयोग होत नाही. तुम्हाला नक्की काय सांगावंसं वाटेल? नाही, खरं तर या गोष्टी न समजून घेता समाजात खूप मोठ्या प्रमाणात चर्चा म्हणजे याची आहे. मी महाराष्ट्रभर फिरत असतो त्यावेळेला मला अशा बऱ्याच गोष्टी आठवल्या. लोकांमध्ये ज्यावेळेला मी फिरतो त्यावेळेला लोक नेहमी मला सांगतात की कशासाठी तुम्ही वटवाघळांचा अभ्यास करताय आणि ते अशुभ आहेत किंवा हे. पण बारकाईने ज्यावेळेला मी प्रत्येक गोष्ट अगदी 19व्या शतकापासून झालेला अभ्यास, मी माझ्या आत्ताच्या 2016 पर्यंतचा जो अभ्यास आहे याच्यात मला त्याचे असंख्य फायदे मिळाले. वटवाघळ हा शेतकऱ्याचा खूप जवळचा मित्र आहे. याचं कारण आंबा पाडाला लागला आणि त्याचा वास सर्वत्र सुटत असतो आणि त्याला खाण्याचं पहिल्यांदा काम करत असतो तो हा वटवाघळ असतो. त्याच्यामुळे पाड लागणं ही प्रक्रिया आहे निसर्गातली, ती वटवाघळाला सुरुवातीला कळते आणि नंतर मग शेतकऱ्याला कळते. त्याच्यामुळे शेतकऱ्यापासून ते अगदी सगळ्यांना याचे खूप फायदे आहेत. वटवाघळाच्या खूप जाती आपल्या भारतामध्ये आहेत. तुम्ही मोठं संशोधन त्या संदर्भात केलंय आणि बऱ्याचशा जाती आता नष्ट होत चालल्यात, त्याविषयी काय सांगू शकाल? नाही, आता एक गोष्ट अशी आहे की 19व्या शतकात ब्रॉसेटनी जे संशोधन केलेलं आहे त्याच्यामध्ये जवळजवळ भारताच्या 121 जातींची नोंद होती त्यावेळेला. आज 114 जाती सापडतात आणि महाराष्ट्राचा विचार केला तर 32 जातीची वटवाघळं आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात. आता या 32 जातीमध्ये काही जाती खूप कमी होत चाललेल्या आहेत. उदाहरण घ्यायचं म्हटलं तर पश्चिम घाटातल्या जे काही गुहांमधल्या प्रजाती आहेत त्यांचं प्रमाण कमी होत चाललंय. मात्र शहरी भागातले जे काही डास खाणारी वटवाघळं आहेत, छोटी पिपिस्टल नावाची वटवाघळं असतात, तर त्यांचं प्रमाण हळूहळू वाढत चाललंय. त्याचं कारण जे वेस्ट वॉटर आहे
त्याच्यावरती डास वाढत आहेत, त्याचं खाद्य वाढतंय आणि काही लपण्यासाठी त्यांची जागा आहेत. आता बेसिकली वटवाघळाचं समजून घ्यायचे असतील तर आपल्याला त्याचं शाकाहारी आणि कीटक भक्षी अशा 2 वर्गात त्याचं वर्गीकरण केलं पाहिजे. वटवाघळांमध्ये पण शाकाहारी आणि मांसाहारी असे 2 त्यामध्ये प्रजाती आहेत. हो, निश्चित आहेत. याचं कारण जगभरात त्याचं ग्रुपिंगच करताना 2 पार्टमध्ये केलेलं आहे. फलहारी वटवाघळ आहेत ते रात्रभर फळांच्या बिया खात असतात आणि जी कीटकभक्षी वटवाघळ आहेत ते रात्रभर कीटक खाण्याचं काम करत असतात. भारतात एक जात अशी आहे की ती उंदीर आणि बेडूक खात असते. त्याच्यामुळे अशा गटात याचं वर्गीकरण करून हा फायदा जो आहे त्यांचा तो आपण मांडण्याचा प्रयत्न पश्चिम केलेला घाट आहे. प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणामध्ये वटवाघळांचं आश्रयस्थान, तिथल्या गुहा, तिथली जंगलं आहेत त्यामध्ये आहे. याचा अभ्यास करताना पश्चिम घाटावर आता मोठी चर्चा प्रत्येक ठिकाणी होते. वटवाघळांची स्थिती त्या संदर्भातली कशी आहे? आजची जर परिस्थिती पाहिली आपण पश्चिम घाटाची, तर पश्चिम घाटात असंख्य डेव्हलपमेंट सुरू आहेत आणि त्याच्यामुळे काही गुहा सुद्धा लोकांनी त्याच्यात रेस्टॉरंट केलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यावर प्रथम बंदी आणली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वटवाघळांचे प्रचंड फायदे आहेत आणि पश्चिम घाटाचा विचार करता रात्रभर या पश्चिम घाटात असणारे असंख्य झाड आहेत त्याच्या बिया खाऊन एका झाडावरच्या बिया दुसरीकडे नेऊन टाकण्याचं काम ही वर्षभर ही वटवाघळं करत असतात. त्याच्यामुळं पश्चिम घाट हिरवळ राहायचा असेल, हिरवा दिसायचा असेल तर ही वटवाघळं वाचणं खूप महत्त्वाचं आहे. जीवो जीवस्य जीवनम असं आपण नेहमी म्हणत असतो आणि वटवाघळांचं प्रमुख स्थान त्यामधलं आहे. ती या साखळीमध्ये वटवाघळांचं स्थान कोणतं आहे? कशा पद्धतीने ती कार्यप्रवण आणि पूरक ठरतात या सगळ्या साखळीला? वटवाघळं नसतील तर कदाचित आपण शेती करू शकत नाही. याचं प्रामुख्याने तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर गवताळ भागात असंख्य कीटक आहेत, पश्चिम घाटातही कीटक आहेत आणि ह्या कीटकांना कंट्रोल करण्याचं काम ही फक्त वटवाघळच करू शकतात. कारण हा असा सस्तन प्राणी आहे की रात्रभर हा जागृत असतो आणि रात्रभर कीटक खाण्याचं काम करत असतो. त्याच्यामुळे बहुतांश 90% कीटक हे याच्यामार्फत खाल्ले जातात. त्यामुळे आपण शेती करू शकतो. अन्यथा हे कीटक शेतीवरती हल्ले करतील आणि आपण शेती करू शकत नाही. शेतीचं नुकसान होईल. पण शेतकऱ्यांमध्ये किती जनजागृती या संदर्भात आहे? शेतकऱ्यांना किती माहिती आहे की वटवाघळं ही त्या शेतीला पूरक आहेत, त्यांच्या पर्यावरणासाठी पूरक आहेत? नाही, थोडीशी माहिती कमी होती त्यांना. मात्र महाराष्ट्र शासनाच्या काही आपल्याला प्रोजेक्ट दिले त्याच्यातून आपण खूप गेली 15 वर्ष अवेअरनेस करतोय आणि त्याच्यात शेतकऱ्यांना मी एक छोटीशी गोष्ट सांगितली की बाबा आपण जो पेरू असेल, आंबा असेल, हा जो पाडाचा आंबा खाली पडतो त्यावेळेस जो खायला देतो तो गावाकडे आजही समजतात की तो पोपटाने खाल्ला असेल, पण हा वटवाघळाने खाल्लेला असतो आणि तो आपण त्यांना खायला देतो. असा गावाकडे चोचरं जे बोलतात मुलं त्यांना हा खाण्यासाठी देत असतात. मात्र ह्या गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनाही थोडीसं वाटलं की नाही बाबा हे आपले जवळचे मित्र आहेत, मग आपल्याला या सगळ्या गोष्टी सांगतायत आणि त्याच्यामुळे हळूहळू हा अवेअरनेस लोकांमध्ये यायला लागलाय आणि एकदा शेतकऱ्याला अवेअरनेस आला की तो खूप मोठ्या प्रमाणात वाचवण्याचं काम करतो. वटवाघळं ही रक्त पितात, रक्त पिणारी वटवाघळं असतात, ती स्मशानात राहतात म्हणून अपशकुनी आहेत, असे बरेच गैरसमज ग्रामीण विभागापासून ते शहरांपर्यंत आहेत. कितपत तथ्य आहे त्यामध्ये? नाही, भारतात आपल्या रक्त पिणारी वटवाघळं नाहीत. अमेरिकेत रोटुंडस नावाचे एक जीनस आहेत, त्याच्यात 3 जाती आहेत, त्या तिकडे सापडतात. आपल्या भारतात मात्र अजिबात एकही जात वटवाघळांची रक्त पिणारी नाहीये. लोकांमध्ये तो समज आहे, थोडासा आहे तो, पण जी मेगाडर्मा लायरा म्हणून जी उंदीर आणि बेडूक खाते त्यालाच ती लोक समजतात की हाच रक्त पिणारा वटवाघळ आहे. महेश्वर, आपल्याबरोबर विजय गिरी आहेत. विजय गिरी, विचारा आपला प्रश्न. हा सर, आमच्या नांदरगावमध्ये स्मशानभूमी आहे. हा. तर तिथं एक झाड आहे बघा, तर त्या झाडाला पूर्ण वटवाघून लटकलेले असतात. बर. हा, मग प्रश्न मग त्यांचा हाच प्रश्न, म्हणजे आपण आता प्रश्न विचारतोय की ती स्मशानात असतात, मग ती कडेच्या वडाच्या झाडाच्या पिंपळाला अशी लटकलेली असतात, मग ती अपशकुनी आहेत. हे गैरसमज कशामुळे आहेत? नाही, हे गैरसमज असे आहेत की पूर्वी लोक असं मानायचे की कोणी गावात पाप केलं तर तो वटवाघळाच्या जन्माला जाशील आणि त्याच्यामुळे आणि बघा प्रत्येक गावात मी गेलो, वड, पिंपळ, आंबा किंवा जांभूळ या झाडावरतीच ही वटवाघळं आहेत. मॅक्झिमम वटवाघळांची जी झाडांच्या वस्त्यात आहेत त्यातलं वडाचं झाड हे प्रामुख्याने आहे आणि ही झाडं आहेत ती मशानभूमीच्या जवळपास आहेत. त्या ठिकाणी ओढाही आहे, बारमाही पाणी ज्या गावातून वाहत होतं अशा गावात प्रत्येक गावात ही वटवाघळं आहेत. आणि यांचा जो प्रश्न आहे की ही जी वटवाघळं आहेत, फ्लाइंग फॉक्स म्हणतो आपण यांना, साधारणतः 800 ते 1000 ग्रॅमचं हे वटवाघळ असतं आणि हे वटवाघळ भारतात सगळीकडे सापडतात आणि यांचा सगळ्यात महत्वाचा रोल आहे. हा शेतकऱ्यांना अजिबात त्रास देत नाही कारण हा जमिनीवरती 10 फुटाच्या खाली येऊ शकत नाही. डॉक्टर महेश गायकवाड, तुमच्याशी चर्चा आपण अशाच पद्धतीने करत राहणार आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक क्षणभर विश्रांती. या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी होऊ शकता. आमच्या टोल फ्री क्रमांकावर आपण संपर्क साधून या कार्यक्रमात सहभागी व्हा. आपण घेऊया क्षणभर विश्रांती. झी
झी 24 तास निसर्ग साथी यामध्ये पुन्हा एकदा आपल्या मनापासून स्वागत. आपण डॉक्टर महेश गायकवाड, निसर्ग जागर प्रतिष्ठान यांच्यावर वटवाघळांविषयी आपण चर्चा करतोय. महेशराव, हे सांगा की मुळामध्ये वटवाघळांच्या जे आपण सर्वेक्षण केलं, त्याची जी माहिती गोळा केली, त्याच्यावर अभ्यास जो केलात, यामध्ये प्रामुख्याने काय आढळलं की एकूण जातींपैकी प्रमुख जाती आपल्या ज्या आहेत, ज्या उपायकारक आपल्याला पर्यावरणाला पूरक आहेत, त्या कितपत आहेत? ओके, याच्यामध्ये भारताचा विचार केला तर 114 जाती आपण भारतात आहेत आणि फक्त त्यापैकी 2च जाती शेतकऱ्यांसाठी थोड्याशा हानिकारक आहेत. बाकीच्या सगळ्या जाती ह्या निसर्गात पूरक आहेत. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे झाडांचं बियांचं प्रसारीकरण करणं, सगळ्यात महत्त्वाचं अर्बन एरियाजमधले जे मॉस्किटो आहेत ते कंट्रोल करणं, कारण खूप मोठ्या प्रमाणात डास खाल्ले जातात त्यांच्याकडून. त्याच्यानंतर शेतामधला जो रोल आहे इन्सेक्ट कंट्रोल करण्याचा तो त्यांचा आहे. आणि वर्गीकरणाचा विचार करता भारतात 114 पैकी फक्त 12 जाती आहेत त्यातल्या शाकाहारी, त्यातल्या पण 2च जाती शेतकऱ्यांसाठी त्रासदायक आहेत. बाकी सगळ्या इन्सेक्टिव्हरच पण आहेत. याचं संरक्षण किंवा संवर्धनाकरता तुम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताय. काय पद्धतीने तुमचे प्रयत्न आहेत? संरक्षणाची पद्धत जी आहे, आपण शालेय पातळीवरती जातो, विद्यार्थ्यांना याच्याबद्दल माहिती सांगतो आणि सगळ्यात महत्त्वाचा ज्यांचा संबंध येतो ते आदिवासी असतील, शेतकरी असतील, यांच्यामध्ये सुद्धा जाऊन याच्याविषयी असणारे अनेक गैरसमजुती आहेत, त्यांच्या शंकाचं निरसन आपण करत असतो. बरेच जण वेगवेगळे प्रश्न विचारत असतात आणि त्या प्रत्येकाला उत्तर देण्याचं काम हे आमचं आहे आणि ते आम्ही करत असतो. दुसरा प्रश्न नेहमी लोकांच्या समोर असतो की वटवाघळे जी मुळामध्ये आहेत ती मारल्यानंतर त्यातनं जे तेल निघतं ते संधिवाताला, अनेक आरोग्याला जे आजार असतात त्या ठिकाणी उपायकारक आहे. यापासून मोठ्या प्रमाणात त्यांची कत्तल केली जाते, त्यांना मारलं जातंय का, असं वाटतं का तुम्हाला? नाही, बरोबर आहे. पण याच्यातलं बेसिक सांगेल मी की मी गव्हर्नमेंटला सुद्धा एक रिपोर्ट दिला आहे आपल्या राज्य शासनाला की या वटवाघळांना शेड्यूलमध्ये घ्या. वन्यजीव कायद्यानुसार 1972 नुसार यांना संरक्षण दिलं पाहिजे. यांची शिकार केली तरीही लोकांना शिक्षा वगैरे होत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी महाडमध्ये असे कारखाने आहेत, वटवाघळांचे तेल वातावरती उपाय म्हणून लोक वापरतात. मात्र आम्ही जवळजवळ 100 डॉक्टरांना विचारलं स्वतः जाऊन आम्ही की या प्रकारे असे काही फायदे होतात का. डॉक्टरांनी सांगितलं की आयुर्वेदिक तेलांचा उपयोग होतो. अशा प्रकारे प्राण्यांना मारून कुठलेही तेल करून याचा उपयोग कधीच होत नाही, त्याचा कुठलाही फायदा सुद्धा होत नाही लोकांना. आणि ज्यांनी हे उपाय केले त्यांच्याकडे आम्ही जाऊन आलो तर ते म्हणले असं का आम्हाला कुठलाही फायदा झाला नाही, मात्र लोक म्हणतात म्हणून आम्ही ते करत बसलो. सर, आमच्या शेतात जास्त हे म्हणजे मोर वगैरे. हा, बोला दराडे. आपला राष्ट्रीय पक्षी मोर आहे ना? हा, हो बोला. मोराविषयी सर, म्हणजे आपला राष्ट्रीय पक्षी असल्यामुळे त्यांची जास्त समाजात जपणूक व्हावी. दराडे आपला विषय आजचा आपला वटवाघळांसंदर्भातला आहे, त्यामुळे आपण वटवाघळांवर चर्चा करतोय. तरी देखील मोरांचं महत्व त्यांना असं विचारायचं की मोरांचं असणारं त्या ठिकाणचं महत्व काय आहे आणि मोरांच्यामुळे काही त्या ठिकाणी शेतीला फायदा होतो का? नक्कीच. दराड्यांसाठी मी एवढं सांगेन की मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे आणि राज्य पक्ष आपला हरियल आहे. त्याच्यामुळे ह्या 2 गोष्टी समजावून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोर हा याचं प्रमाण काही बहुतांश म्हणजे बागायती भागात त्याचं थोडंसं प्रमाण वाढलेलं दिसून येतं, मात्र जिथं जिरायती शेती आहे अशा भागात थोडंसं प्रमाण कमी आहे. मोरांना वाचवण्यासाठी लोकही आजकाल प्रयत्न करतात. लोकांमध्ये तो अवेअरनेस आलेला आहे, कारण मोराची शिकार अथवा मोराला पिंजऱ्यात ठेवणं किंवा घरी पाळणं तो गुन्हाच आहे, आपण गुन्हा धरलाय. त्याच्यामुळे मुळामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सगळ्या प्रेक्षकांना हे सांगू शकतो की मुळात हा कार्यक्रम आजचा वटवाघळांच्या संदर्भातला आहे. त्यांचे गैरसमज काय आहेत, त्या संदर्भात त्यांचं संवर्धन कशा पद्धतीने केलं पाहिजे. आणि निसर्ग जागर प्रतिष्ठानचे डॉक्टर महेश गायकवाड आपल्याबरोबर या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. आमचा टोल फ्री क्रमांक जो आहे 1800-22-1010 या क्रमांकावर आपण संपर्क साधून वटवाघळांविषयी केवळ प्रश्न विचारावेत अशी मी आपल्याला विनंती करतो. आपण पुन्हा भेटूया याच कार्यक्रमामध्ये. तत्पूर्वी घेऊया क्षणभर विश्रांती. निसर्ग साथीमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. डॉक्टर महेश गायकवाड यांच्यावर आपण चर्चा करतोय. महेशराव, मुळामध्ये या वटवाघळांचं सर्वेक्षण आणि त्याचं संशोधन आपण कशा पद्धतीने केलं, त्याला काय मापदंड आणि परिमाण त्या ठिकाणी वापरलेत आपण? याच्यामध्ये आपण बॅट डिटेक्टर नावाचं एक यंत्र आहे ते वापरतो. त्याच्यानंतर GPS आणि हायग्रोमीटर या 3 गोष्टींना घेऊनच आपण रिसर्चचं काम म्हणजे काय यंत्र आहेत, काय पद्धतीने ते काम? बॅट डिटेक्टर हा असं यंत्र आहे की जंगलामध्ये फिरत असताना आपल्याला त्या सहज गुहा दिसतात, मात्र वटवाघळ कुठं बसलेला आहे ते सहजासहजी दिसत नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती आवाज येतो त्याचा
आणि ते डिटेक्ट होतात. त्याच्यानंतर मग ते कुठल्या परिस्थितीत राहते, तिथं टेम्परेचर किती आहे, ह्युमिडिटी किती आहे, त्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. आणि GPS इन द सेन्स की ते कुठल्या हाईटला आहे, तर त्या कुठल्या उंचीवरती ती राहतात. कारण उद्या भविष्यात यांना वाचवायचं असेल, त्याच्यावरती उपाययोजना करायची असेल तर ते GPS द्वारे ते कळू शकतं की 2000 फुटावरती राहणारी वटवाघळांसाठी काय क्रायटेरिया असेल किंवा 1500. महेशराव, आपल्यावर संदीप वाघमोडे आहेत. संदीपजी, विचारा आपला प्रश्न. हॅलो संदीपजी बोला, प्रश्न विचारा. इकडे म्हणजे वटवाघळाविषयी काही माहिती सांगू शकाल का तुम्ही? संदीपजी बोला, प्रश्न तुमचा नीट ऐकायला येत नाहीये. संदीपजींचा प्रश्न मला वाटतं ते विचारत होते त्या पद्धतीनं की त्यांच्या घरासमोर एखादं झाड आहे आणि त्या झाडावर वटवाघळं मोठ्या संख्येने असतात, त्याचा मोठा त्रास त्यांना होतो. आता याचा एक प्रकारे एक त्रास होऊ शकतो त्यांना की त्यांची जी विष्ठा पडते खाली, त्याचा त्रास होऊ शकतो. पण याच्यामध्ये जर त्यांनी गवताच्या पेंड्या हातरून ठेवल्या आणि त्याच्यावरती त्याची विष्ठा पडली तर चांगल्या प्रकारचं खत होण्यासाठी त्याची मदत होते. पण त्याचा मोठ्या प्रमाणात रात्री आवाज होतो आणि त्या वटवाघळांचा मोठा त्रास होतो. नाही, रात्रभर ती वटवाघळ त्यांच्या झाडावरती तिथे नसतात. ती रात्रभर जवळजवळ 30 किलोमीटर लांब फिरायला, म्हणजे इन द सेन्स म्हणजे खाद्य शोधायसाठी जात असतात आणि पहाटे 5:30ला ती येतात. म्हणजे काही गावात तर उलट म्हणतात की हा आमचा गजर आहे, वटवाघळ आले की आम्ही उठतो, म्हणजे पहाट झाली अशा पद्धतीचं पहाट झाली असं मानतात लोक. बरं, वटवाघळांच्या संवर्धनाकरता पाश्चिमात्य देशात असे काही प्रयोग केले जात आहेत का? असं काही केलं जात आहे का? तिकडे बॅट हाऊस एक कन्सेप्ट निघालाय की बॅट हाऊस म्हणजे प्रत्येकाने घरात एक बॉक्स लावायचंय आणि त्याच्यात एक छोटंसं होल ठेवल्यानंतर त्याच्यात ती पिपिस्टल नावाचं एक 40 ग्रॅमचं वटवाघळ असतं, ते त्याच्यात आत बाहेर करू शकतं आणि ते रात्रभर जवळजवळ 1200 ते 1500 डास खात असतं. त्याच्यामुळे मॉस्किटोचं काम ही वटवाघळ करत असतं. म्हणजे मोठ्या पद्धतीने शहरामध्ये जो प्रश्न डासांचा आहे त्याकरता असा प्रयोग होऊ शकतो. पश्चिम घाट संदर्भात तुमची निसर्ग जागर प्रतिष्ठान ही संस्था काय पद्धतीने काम करते, कसला जागर करते? खूप महत्त्वाचं आहे की याच्यामध्ये आम्ही आदिवासी लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतोय. कारण आदिवासी वाचला तरच ते पश्चिम घाट वाचू शकतो. ते वाचवण्यासाठी आम्ही आदिवासींना जंगल वाचन हा त्यांच्याकडूनच घेतलेला आपण कन्सेप्ट आहे, पण तो सायंटिफिक भाषेत कसा मांडायचा आणि त्याच्यावरती त्या लोकांचा उदरनिर्वाह कसा होईल हा एक आम्ही खूप मोठा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की बऱ्याच ठिकाणी आपण जी झाडं लावतोय ती झाडं एक आपण पर्यावरणपूरक असली पाहिजेत, आपल्या भागात असणारीच झाडं पाहिजेत. पश्चिम घाटात सुद्धा आम्ही ज्या ज्या ठिकाणी प्लांटेशन होतंय तिथं आदिवासी लोकांनी जे काही नर्सरी तयार केलेल्या आहेत त्या नर्सरीतूनच झाडं देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे आपण परदेशी झाडं लावली तर वटवाघळांचे खाद्य असणारी झाडं कमी होत आहेत आणि आज जवळजवळ 60% झाडं जे आपण प्लांटेशन केलं आजपर्यंत त्याच्यात 60% झाडं ही आपण निरुपयोगी लावली, त्याचा काही परदेशी लावली, हो काही उपयोग होत नाही. त्यामुळे पश्चिम घाटातल्या आदिवासींना वाचवलं तर हे वटवाघळासहित ते जंगलही वाचेल. त्याच्यामुळे तो माणूस तिथं फोकस करून आम्ही आदिवासी लोकांसाठी काम करतोय. निसर्ग साथी या उपक्रमाच्या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य जनतेमध्ये हा संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की गावोगावी अनेक संस्था व्यक्तिगत पातळीवर, संस्थेच्या पातळीवर वेगवेगळं चांगलं काम करतायत, पण त्यांना कोणताही प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी व्यासपीठ मिळत नव्हतं. म्हणून झी 24 निसर्ग साथी या उपक्रमाच्या माध्यमातून अशा व्यक्ती आणि अशा संस्थांचा शोध घ्यायचा निर्णय घेतलेला आहे आणि तो शोध या निमित्तानं या कार्यक्रमातून होतोय. आपणही आमच्याशी संपर्क साधू शकता nisargasaathi@gmail.com वर आणि आपली माहिती पाठवू शकता. जर ती माहिती योग्य पद्धतीची असेल, त्यातून समाजाला फायदा होत असेल तर निश्चित पद्धतीने आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकाल. महेशराव, आपण आजच्या कार्यक्रमात आलात आणि आम्हाला मौलिक माहिती दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार. निसर्ग साथीमध्ये अशाच पद्धतीने आपण भेटत राहणार आहोत. पुन्हा भेटूया निसर्ग साथी या कार्यक्रमात पुढच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी. नमस्कार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.